मल्टीविटामिन्स म्हणजे काय? माझ्या मते ना मल्टीविटामिन्स हा एक जरा जास्त महाग शू तयार करायचा प्रकार आहे. अशा समजुतीत राहू नका की मल्टीविटामिन घेतलं म्हणजे काहीतरी कर्णाचं कवच घातलंय का असं झालंय की आपल्याला काही आता कुठलीही क्षती किंवा डेफिशियन्सी होऊ नाही शकत, अशातला काही भाग नाही. की कन्फ्युजन होतं की कोणतं मल्टीविटामिन निवडावं. कोणतंच नाही, घेऊच नका मल्टीविटामिन. तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. इथे आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला किती मेसेज करून मल्टीविटामिन्स बद्दल मॅम एपिसोड करा, आम्हाला माहिती द्या असं सांगितलं, आणि म्हणून आजच्या तुमचं आणि आमचं सेम असतंच्या एपिसोडवर आपण घेऊन आलेलो आहोत मल्टीविटामिन्स. दीपाली, चला प्रश्न सुरू करूया. सो पहिला प्रश्न, मल्टीविटामिन्स म्हणजे काय? मल्टीविटामिन्स हे सप्लिमेंट्स ना एक जनरल ब्रॉड कॅटेगरी असते. बाय अँड लार्ज मल्टीविटामिन्स मध्ये जे सगळे विटामिन्स आहेत आणि जे महत्वाचे मिनरल्स आहेत, बाय अँड लार्ज जे कॉमन मल्टीविटामिन्स असतात त्याच्यात युजली डेफिशियन्सी ज्याची असते ते विटामिन्स आणि थोडेफार मिनरल्स पण असतात. आता विटामिन्स म्हणजे काय की A, D, E, K, B कॉम्प्लेक्स, C हे विटामिन्स झाले. मिनरल्स म्हणजे काय की आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक हे सगळे मिनरल्स झाले, खनिज तत्व म्हणजे. तर त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन असं आणि सगळ्याचं असं थोडं प्रमाणात असे जे दिलेले औषधं अशी असतात, त्याला सप्लिमेंट जे असतात त्याला मल्टीविटामिन म्हणतात. मग हे आपल्याला मल्टीविटामिन्स आपल्या अन्नातून मिळतात का सगळे मल्टीविटामिन्स, का आपल्याला काही त्यासाठी सप्लिमेंटेशनची गरज असते? हे बघ, जे सगळे विटामिन्स आणि मिनरल्स आहेत ते जर आपण आपला आहार नीट ठेवला, बॅलन्स्ड आहार जर आपण खात असू, तर कुणालाही ॲज सच कुठलीही डेफिशियन्सी व्हायचं कारण नाहीये, की त्याची उणीव असायची कारण नाहीये. पण आजच्या तारखेला आपला जो आहार आहे किंवा आपण ज्या पद्धतीचं आपलं लाईफस्टाईल आहे, किंवा आपण उन्हात जात नाही, व्यायाम करत नाही, एसीत बसून राहतो, स्क्रीन समोर बसून राहतो, हा जो आपला ओव्हरऑल लाईफस्टाईलचा जो भाग झालेला आहे अर्बन ह्याच्यात जास्त म्हणजे सिच्युएशनमध्ये, तर ते बघता बरेचदा आपल्याला काही विशिष्ट जे विटामिन्स असतात किंवा मिनरल्स असतात त्याची उणीव होते किंवा डेफिशियन्सी होते. आपल्या देशात 50% पॉप्युलेशन जे आहे आणि पुरुष बायका एकूण सगळेच 50% लोकांमध्ये लोह तत्वाची डेफिशियन्सी आहे. सो दॅट इज वन थिंग की ऑलरेडी डेफिशियंट आहेच. दुसरं की म्हणजे D3 ची पण डेफिशियन्सी खूप जास्त कॉमन आहे. B12 ची डेफिशियन्सी पण खूप कॉमन आहे. बरं, आता ह्या सगळ्यावर आपण ऑलरेडी एपिसोड केलेले आहेत, तर तुम्ही जर ते चुकले असतील, तुमचे राहिले असतील बघायचे, तर ते बघायचं विसरू नका. या एपिसोड नंतर लगेच ते एपिसोड बघा, लिंक इथे दिलेली आहे. ठीक आहे. पण आता कमिंग बॅक टू मल्टीविटामिन्स. मल्टीविटामिन्स ची सुरुवात साधारण कुठून झाली की जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोक तऱ्हेतऱ्हेचे डाएट्स जेव्हा करतात किंवा हेल्दी व्हायला की बारीक व्हायला म्हणून किंवा वजन कमी करायला म्हणून, कारण डॉक्टर मेडिकल कन्सल्टंट जे आता सांगतात ना की तुम्हाला वजन कमी करायला हवंय, तर तसं जेव्हा करायला लागतात किंवा आजारपणानंतर एक ओव्हरऑल तुम्हाला डेफिशियन्सी होते आणि त्याची उणीव भरून काढायला म्हणून मल्टीविटामिन्सचा वापर सुरू झाला. आणि मग त्यानंतर हल्ली आता काय झालंय की जे मी म्हटलं की सगळ्यांना माहितीये की आपली लाईफस्टाईल काय ती फारशी काही ग्रेट नाहीये, असं काही 100% सगळं टिक 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 असं क्वचितच कोणाचं असेल की म्हणजे आहारही व्यवस्थित आहे आणि सगळंच नीट करतायत. मग अशा वेळी लोकांचा असा समज झाला किंवा अशा वेळी लोक मल्टीविटामिन जे आहे ते एक जरा असं बफर म्हणून किंवा इन्शुरन्स सारखं, की आपल्याला इन्शुरन्स, आपण तर प्रयत्न हाच करायचा आहे की इन्शुरन्स आपल्याला लागू नये, राईट, पण तरीही एक तो असलेला बरा, असं अशा प्रकारे मल्टीविटामिन लोक घ्यायला लागले. आता ते घ्यायची गरज आहे की नाही हा एक महत्वाचा भाग झाला त्याच्यात. कारण असं जर तू कुठल्याही मल्टीविटामिनचं कंपोजिशन बघितलंस आजच्या तारखेला, तर तुला जर खरंच सपोज आयर्नची डेफिशियन्सी असेल तर त्या मल्टीविटामिन मधनं फारसं काही आयर्न असं मिळणार नाहीये. त्यामुळे असं काही होणार नाही की मी मल्टीविटामिन घेतेय म्हटल्यावर मला काही आयर्न डेफिशियन्सी होणार नाही, असं का? सेम अप्लाइज फॉर B12 आणि D3.
त्यामुळे मला विचारशील तर मी म्हणेन की फारसा काही उपयोगच नसतो ते मल्टीव्हिटॅमिन घेऊन असं. की जसं आपण बघतो की सगळीकडे मल्टीव्हिटॅमिन घ्या, डेली घ्या असं जे म्हणतात आणि बरेच लोक घेतात. सो आपण त्या आहारी न जाता डॉक्टरांना किंवा असं न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन आधी आपण माहिती घ्यावी आणि त्यांनी जर सांगितलं की घ्या तरच घ्यावं. माझ्या मते ना मल्टीव्हिटॅमिन्स हा एक जरा जास्त महाग शू तयार करायचा प्रकार आहे. कसं ते सांगते. ठीक आहे. आपल्या शरीरात जर कुठल्याही ज्या मल्टीव्हिटॅमिन्स आपण जे घेतोय, ठीक आहे, तर आता सपोज B1, ओके, व्हिटॅमिन B1 माझ्या आहारात जर मला पुरेसं व्हिटॅमिन B1 मिळतंय, ते अगदी अत्र सर्वत्र असल्यासारखं खूप कॉमनली अकरिंग B1 हे व्हिटॅमिन आहे. त्यामुळे सहसा B1 ची डेफिशियन्सी लोकांना होत नाही. ते अगदीच पार त्यांनी भाज्या खाणं सोडूनच दिलं असेल तरच होऊ शकतं. ठीक आहे. तर कॉमनली B1 ची डेफिशियन्सी होत नाही. पण विच मीन्स की मला सफिशियन्सी असते की मला काही B1चं सप्लिमेंट घ्यायची गरज नाहीये. सगळ्या मल्टीव्हिटॅमिन मध्ये B1 म्हणजे सगळे जे बी कॉम्प्लेक्सेस आहेत ते असतातच. मग आता मला जर सफिशियन्सी आहे, मला जर पुरेसं ऑलरेडी तेवढं व्हिटॅमिन आहे माझ्या शरीरात आणि तरी सुद्धा मी एक मल्टीव्हिटॅमिन घेतेय, तर मग माझं शरीर काही असं नाही म्हणणार आहे की नको नको काय माहित उद्या ती जेवणार जसं फॅटचं वगैरे करतं तसं नाही होत ह्याच्यात. की जे काही एक्स्ट्रा व्हिटॅमिन्स आहेत, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आहे स्पेशली, की बी कॉम्प्लेक्सेस, व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात. तर ते त्याला जे आहे एक्स्ट्रा जे काही असतं ते आपल्या शू मार्गे ते काढून टाकतं रोज. तर म्हणजे मी रोज भाजी पण खातेय आणि मी मल्टीव्हिटॅमिन पण घेतेय, मग त्याच्यातलं जे एक्सेस आहे ज्याची गरज नाहीये, डेफिशियन्सी नाहीये, ते शरीर ऍब्झॉर्ब नाही करणार, ते काढून टाकणार आहे. उगीच पिवळी शू काढत बसायची असं. त्यामुळे असं एक सरसकट एक नुसतंच मल्टीव्हिटॅमिन घेऊन असा समज करून बसण्यापेक्षा की मी मल्टीव्हिटॅमिन घेतेय म्हणल्या मला काही डेफिशियन्सी होऊ नाही शकत. एक तर पहिली गोष्ट असं हे खरं नाहीये, असं अजिबात होत नाही. तुम्ही मल्टीव्हिटॅमिन घेत असताना सुद्धा तुम्हाला B12 आणि D3 ची उणीव जी आहे, डेफिशियन्सी जी आहे किंवा इव्हन आयर्नची, कॅल्शियमची तशी होऊ शकते. कारण एवढंच आहे की त्या मल्टीव्हिटॅमिन मध्ये त्याचं प्रमाण खूप थोडं असतं म्हणून. ओके. त्यामुळे अशा समजुतीत राहू नका की मल्टीव्हिटॅमिन घेतलं म्हणजे काहीतरी कर्णाचं कवच घातलंय का असं झालंय की आपल्याला काही आता कुठलीही क्षती किंवा डेफिशियन्सी होऊ नाही शकत. अशातला काही भाग नाही. पण त्या उलट करण्याचा म्हणजे लक्षात ठेवण्याचा भाग हा झाला की तुम्हाला कशाची डेफिशियन्सी आहे ते जरा एकदा तपासून घ्या. थँकफुली इंडियात कसं आहे, आपल्या भारतात आपल्याला कसं आहे, हे कुठलीही ज्या टेस्ट असतात त्या अगदी सुलभ आहेत. म्हणजे काही अवघड नाहीये हल्ली ब्लड टेस्ट करून घेणं. त्यामुळे तुम्हाला खास करून आणि जे कॉमन डेफिशियन्सीज असतात, आता कॉमन डेफिशियन्सीज मल्टीव्हिटॅमिनच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे काय झाल्या की आपल्याला आयर्न, लोह तत्वाची डेफिशियन्सी, आपल्याला B12, D3, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम याच्या डेफिशियन्सीज खूप जास्त बघायला मिळतात. तर त्यातनं टेस्टिंग जर करायचं म्हटलं तर आयर्न, D3 आणि B12चं टेस्टिंग खूप सर्रास करता येतं. ते टेस्ट करा आधी आणि मग फक्त त्याचं सप्लिमेंट करा. ओके. भाजी करताना माझी भाजी जर कमी पिवळी झालीये तर मी फक्त हळद घालणार आहे ना. मी त्याच्यावर हळदी बरोबर अजून थोडंसं लाल तिखट पण घालते, थोडा गरम मसाला पण घालते, थोडी दालचिनी पण घालते, थोडी मेथकुटी घालते. असला प्रकार करणार आहे का? नाही. मग जे कमी आहे तेवढंच घाला. बाकी सगळं कशाला उगीच घेत बसलायत असं. आणि आपल्याला खूप हे म्हणजे ब्रँड्स दिसतात. म्हणजे असं ग्राहकाला कसं होतं की कन्फ्युजन होतं की कोणतं मल्टीव्हिटॅमिन निवडावं. कोणतंच नाही. अच्छा. घेऊच नका मल्टीव्हिटॅमिन, गरजच नाहीये. ओके. आणि असंही अजिबात गरजेचं नाहीये की जर मी 4 दिवस मला सर्दी खोकला झालाय तर चला मी जरा मल्टीव्हिटॅमिन घेऊन टाकते. गरज नाहीये. सर्दी खोकला झालाय किंवा तुम्हाला बरं नाहीये, तुम्हाला खावत नाहीये व्यवस्थित, तरी सुद्धा तुम्ही सूप, खिचडी असं तर खाऊच शकताय ना. आणि 4 दिवसात काही कोणी अगदी तेवढी नाही माझं झिंक अगदी संपलं आणि मी कोसळले असं काही होत नाही. ओके. आपलं शरीर जे आहे ते इतकं सुंदर त्याचं डिझाईन केलेलं असतं किंवा त्याच्यातली जी सगळी मॅनेजमेंट आहे ती इतकी सुंदर करत असतं आपलं शरीर की जरी आपण 4 दिवस अगदीच काही आपल्याला खावलं नाही तरी सुद्धा काही असं होत नाही की माझे सगळे व्हिटॅमिन मिनरल संपले. नाही.
आपल्या शरीराची म्हणजे सोय ही करून ठेवत असतं. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन जे असतात ADEK हे थोड्याफार प्रमाणात आपल्या शरीरात त्याचा साठा मेंटेन राहतो. B12 सुद्धा थोडासा स्टोअर होत असतं आपल्या शरीरात. बी कॉम्प्लेक्सेस जे असतात ते पण अखंड रोज सारखे वापरले जातात आणि आपल्याला अनेक पदार्थांना मिळत असतात ते. तर त्यामुळे त्याची पण सहसा जर तुम्ही जेवत असाल तर डेफिशियन्सी होत नाही. एखादे जर हॉस्टेलमध्ये राहतायत किंवा फारच अगदी म्हणजे भाज्यांची दुश्मनीच असल्या कधीच खात नसतील भाज्या किंवा भाजी म्हणजे बटाटा फक्त असंच जर समजून असतील, बटाट्यावर पण एपिसोड केलाय ना आपण. हा ओके, तर तो पण बघा, बघितला नसेल तर भाज्यांवर सुद्धा केलाय आपण एपिसोड, तोही बघा. तर तसे जर करत असेल की अजिबात भाज्या नाही खायची तर त्यांना होऊ शकते बी कॉम्प्लेक्सची डेफिशियन्सी. पण त्याचा उपाय हा नाही की मी बी कॉम्प्लेक्सची गोळी घ्यायला लागणं. त्याचा उपाय की भाज्या खायला लागणं, त्याची सोय करणं आहे असं. कारण ऍट द एंड ऑफ द डे कुठलंही सप्लिमेंट जे असतं ना ते नेहमी आपलं जे आपले रेकमेंडेड डायटरी अलाउन्सेस असतात. म्हणजे सपोज मला एका दिवसात मला 100 युनिट B1 व्हिटॅमिनची गरज आहे. सप्लिमेंट जे आहे ते साधारण 25 ते 30% एवढ्या पुरतच असतं. कारण त्याच्या नावातच दडलेलं आहे त्याचं. हे असं का बरं पूर्ण 100 युनिटचं सप्लिमेंट का नसतं? कारण सप्लिमेंट हे ऍडिशनल आहे, एक्स्ट्रा. कुठलंही सप्लिमेंट घेताना एक साधारण हेच म्हणजे ठरलेलं असतं किंवा हे गृहीत धरलेलं असतं की ही व्यक्ती काहीतरी तरी ते खाणार आहेत, की डाएट मधनं आहारातनं सुद्धा त्यांना जे गरजेचं आहे ते मिळणार आहे. फक्तच सप्लिमेंट म्हणजे फक्त गोळ्या खाऊन दिवस नाही काढणार आहेत. आणि त्यामुळे सप्लिमेंटला सप्लिमेंट सारखंच तुम्ही बघा. आणि मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट तर माझ्या मते हे पैसे फुकट घालवण्याचं काम आहे, दुसरं काही नाही. आणि हे सप्लिमेंट आपण जसं म्हणतो, पण समजा आपण जास्त घेतलं, म्हणजे जे आता घेत आहेत लोक, तर त्याच्यानी काहीतरी दुष्परिणाम होतो का? खूप जास्त दुष्परिणाम असा होत नाही. कारण थँकफुली हे जे मल्टीव्हिटॅमिन जे सप्लिमेंट्स असतात तर त्याच्यात काही खूप जास्त लेवल्स नसतातच. या सगळ्या जे काही तुम्ही व्हिटॅमिन मिनरल घेताय तर त्याचं एवढं जास्त क्वांटिटीत नसतं ते. म्हणजे आता जर एखादी व्यक्ती की ते आयर्न सप्लिमेंट कायम घेत राहिले आणि त्यांचं विसरले की हे आपण कधी पुढे जाऊन बंद करायचे, एक तर पहिली गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुठलंही सप्लिमेंट जे आहे ते आयुष्यभर आम्ही कायम एक गोळी घेतोच असं करायचं नसतं. ठीक आहे. कुणीही तुम्हाला सांगितलं की नाही ही आपली तुम्ही कायम घ्या असं, तर तसं सप्लिमेंटचं करायचं नसतं. अधूनमधून सप्लिमेंट्स मध्ये गॅप्स ठेवायच्याच असतात. ओके, हे विसरू नका तुम्ही. आणि तसंच आयर्न सप्लिमेंटचं जर मी सांगते तर असं वरचेवर नुसतं कायम घेतच राहिले तर आफ्टर व्हाईल आणि तुमच्या आयर्न लेवल वाढत गेल्या तर त्याची टॉक्सिसिटी सुद्धा होऊ शकते. D3चे सुद्धा असं होऊ शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, डेफिशियन्सी असेल तरच सप्लिमेंट घ्या, नाही तर घेऊ नका. आणि जसं आपण तुम्ही म्हणाला टेस्ट करायची असते, सो त्यात पण काही गॅप पाहिजे का? की आपण असं मल्टीव्हिटॅमिन घेतोय, समजा B12 किंवा D, सो समजा मी आज बंद केलं घेणं, तर मी एक कालांतरानंतर टेस्ट केली पाहिजे का लगेच उद्या केली तर चालतं? मल्टीव्हिटॅमिन जर घेत असाल तर त्याचा काही फारसा फरक नाही पडणार ऑन युअर टेस्टिंग. म्हणजे खूप फरक नाही पडत. पण जर स्पेसिफिक B12 किंवा D3 असं सप्लिमेंट घेत असाल तर महिन्याभरानंतर, म्हणजे लास्ट तुम्ही जे काही गोळी घेतली त्याच्या महिन्याभरानंतर तुम्ही टेस्ट केलं पाहिजे. ते घेत असताना, औषध चालू असताना टेस्टिंग करू नका. जी लोक जिमला जातात किंवा असं फिटनेस फ्रीक अशी असतात तर ते म्हणतात की आपण रोज घेतलं पाहिजे मल्टीव्हिटॅमिन असं. सो त्याची गरज असते का? हे बघ, जिम मध्ये युजली का रेकमेंड करतात, कारण जिम मध्ये एक बाय अँड लार्ज म्हणजे असं चांगल्या जिम मध्ये नाही पण जे सर्वसामान्य असे एक जनरल रेकमेंडेशन काय करतात की बाबा प्रोटीनकडे लक्ष ठेवा आणि थोडीशी भाजी खा का, म्हणजे ते शिवायला तुम्हाला, बस दॅट्स इट, एवढाच त्यांचा फोकस असतो. आणि त्यामुळे तुम्ही जिमला जायला लागल्यावर तुम्हाला एक मल्टीव्हिटॅमिन पण घेऊन टाकावा म्हणजे तुम्हाला रिकव्हरी चांगली होईल किंवा एनर्जी नीट होईल असं सांगत असतात. की म्हणजे जरी तुम्ही जिमला जात असला तरी सुद्धा तुम्ही प्रोटीन गरजेचं आहे, येस, पण त्याच्याबरोबर बाकी पण न्यूट्रिएंट्स गरजेचे आहेत. नाहीतर मग एवढे न्यूट्रिएंट्स बनलेच कशाला असते ना. वाय वुड नेचर हॅव क्रिएटेड सो मेनी न्यूट्रिएंट्स अदरवाइज, राईट? किंवा का बरं आपल्याला सगळ्याची गरज भासली असती, मग नुसतंच प्रोटीनवर चाललं असतं ना मग काम, मग का गळाठा आला असता, का D3 डेफिशियन्सीमुळे मला किंवा B12 मुळे माझ्या हातापायाला मुंग्या आल्या असत्या, राईट? सो
जिमला जरी जात असला तरी तुम्हाला सगळं इतर पण खायची गरज असते, अगदी बॉडी बिल्डिंग करत असला तरी सुद्धा. तर ते इन दॅट केस एज वेल नुसतं मल्टीव्हिटॅमिन काही कामाचं नसतं. टेस्ट करा, जे डेफिशियन्सी आहे त्याचं सप्लिमेंट घ्या असं. आणि मल्टीव्हिटॅमिन घ्यायचा दुसरा किंवा ह्या अप्रोचचा दुसरा एक ड्रॉबॅक हा असतो की आपण ना जरा असं डोळ्यावर झापडच घालून टाकल्या वागायला लागतो की नाही मला तर मी मल्टीव्हिटॅमिन घेतेय म्हणजे मला काही होऊ नाही शकत. मग पायाला मुंग्या येत असल्या तरी पण मी तर मल्टीव्हिटॅमिन घेतेय, मला काही होऊ नाही शकत, असा एक समज व्हायला लागतो. पण तसं खरं नसतं. मल्टीव्हिटॅमिन घेत असताना सुद्धा तुम्हाला या बाकी डेफिशियन्सीज होऊ शकतात. त्यामुळे अगेन ज्याची डेफिशियन्सी आहे तेवढंच घ्या. हळदी बरोबर गरम मसाला काही कोणी घालत नसतं. सो आता शेवटचा प्रश्न की आता मल्टीव्हिटॅमिन्स आपण टाळूयात, पण मग आहारात कशात आपल्याला मिळणार? सगळ्यात ना बॅलन्स्ड आहार जो आहे, जो या पुस्तकात सुद्धा लिहिलेला आहे तुम्हाला, तुम्ही ते पुस्तक अजून विकत घेतलं नसेल तर प्लीज घ्या, Amazonवर अवेलेबल आहे. त्याच्यात जसं समजवलं तसं आणि आधीच्या एपिसोड्स मध्ये मी जसं समजवलं तसं सुद्धा की तुम्ही बॅलन्स्ड आहार जर घेत असाल की तुमच्या आहारात प्रोटीन, फायबर, होल कार्ब्स, भाज्या भरपूर आणि डेअरी प्रोडक्ट्स, प्रोबायोटिक असं जर असलेला आहार असेल तुमचा, हेल्दी फॅट्स, तर तुम्हाला काही असे मल्टीव्हिटॅमिन घ्यायची गरज पडणार नाहीये. बॅलन्स्ड डाएट इज द थिंग. आशा करते तुमच्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळाली आहेत. अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला प्लीज नक्की कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता किंवा tassamarathi@gmail.com ह्यावर आम्हाला ईमेल करू शकता. आणि अजून कुठल्या ह्याच्यावर टॉपिक्सवर तुम्हाला एपिसोड्स हवे ते सुद्धा सांगा आम्हाला कमेंट्समध्ये. म्हणजे काय, आम्हाला तुम्हाला जे हवे ते विषय घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. आणि हो, शेअर, सबस्क्राईब, लाईक करायचं विसरू नका. तुमच्या कमेंट्सनी आम्हाला खूप जास्त आमचं मनोबळ वाढतं. त्यामुळे प्लीज हा एपिसोड किंवा इतर पण जे एपिसोड आहेत ते आवडले असल्यास कमेंट करा, सेव्ह करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. See you soon.